ह्याचे जास्त दुःख आहे. काय मिळवलं? मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं? काय काय महापौर पद? अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष. या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये. हे कर्तृत्व तुमचं आहे. जे जे मुंबईचे गड होते ते गड मुंबईचे आज सुद्धा शाबूत आहेत. पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे, आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं. जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. आपण लढतो, आपण लढणार. मी मध्ये एका त्या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 खोके ना. मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला. मी नालायक म्हणून या पिढीमध्ये या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही. ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मधले माझे आजोबा होते, पहिल्या 5तले शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना. संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडोती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होतंय, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. 92-93 साली मुंबईमध्ये जो काय दंगा झाला, कुठून आला होता हिंदू, कोण होता? आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत. श्रीकृष्ण अहवालाचा जो काय आयोगाचा जो अहवाल आला, तो अहवाल आपण म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, केराच्या टोपलीत टाकला होता. वाजपेयींनी सांगितलं नाही कचरे में नहीं डालना, उसको वापस निकालो. भाजपचं काय जाते? एकही सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा त्याच्यावरती केस झाले असेल. एक पण नाही. कपडे बचावणारे तुम्ही, गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद. म्हणजे प्रत्येक वेळेला लढा म्हटला की शिवसैनिक, कोणती आपत्ती आली का पहिला शिवसैनिक धावून जातो आणि नंतर मग एक फोटो काढायला चमकाले हे येतात. जे नेमकं मला बोट ठेवायचं ते इकडेच ठेवायचंय की आम्ही हिंदू आहोतच. जे मगाशी राज बोलला ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये आपण हिंदू बहुसंख्य आहोत, पण आपले देव वेगळे, आपली भाषा वेगळी, आपल्या संस्कृती वेगळी, आपले संस्कार वेगळे. आणि सरान करा आपण बहुसंख्य असलो तरी विखुरलेले असतो, म्हणून असुरक्षित असतो. मग त्यावेळेला गर्व से कवम हिंदू है म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंना एकवटणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट, हे केलं ना त्यांनी. पण आता त्याच हिंदुत्वाच्या आडून आमचं हिंदुत्व वेगळं आहे. हे आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं हिंदुत्व नाहीये. जो कोणी या देशाला आपली मातृभूमी मानतो, जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व सांगतं, हे आमचं हिंदुत्व सांगतं. पण आज हळुवारपणाने जो काही एक आक्रमण, पहिली हिंदीची सक्ती, त्याच्यानंतर आपण जे एक सुरुवात केली होती, मी मुख्यमंत्री असताना सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे. आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत. नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत, वेगवेगळे उद्घोष सुरू झाले. आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते. का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो
जय भवानी, जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा. अभिमानाने बोला जय महाराष्ट्र. आणि आवाज असा घुमला पाहिजे की समोरचा जो आपल्यावरती त्याचं संस्कृती लादणारा असेल, जागेवरतीच त्याचं जे काय व्हायचं ते झालं पाहिजे. जय महाराष्ट्र हे आजपासून जोरात सुरू करा. एकमेकाला भेटल्यानंतर अरे आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ बोलणारे समर्थ रामदास सुद्धा आमचेच होते ना, मनाचे श्लोक त्यांनीच शिकवले आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जेवढे हिंदुत्व जपणारे साधू संत झाले तेवढे इतर प्रांतात झाले असतील तर आनंद आहे. पण आम्हाला जेवढी संस्कृती आणि एक सांस्कृतिक इतिहास आहे, संस्कार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कोणी काही संस्कार शिकवण्याची काही गरज नाही, हिंदुत्व शिकवण्याची तर काही कोणी अजिबात गरज नाहीये. लढायचं कसं तरी आम्हाला शिकवूच नका, कारण आमच्या रक्तामध्ये लढाच आहे. सदांकदा आम्ही लढतच राहिलेलो आहोत. शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला, तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झालेला आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण एकदा जर का नाव गेलं तर मग परत कधी मिळणार नाही. आम्ही त्या नावाला जपणारी माणसं आहोत. शिवसेना ह्या वलयाला मी कोण आहे, काय असं माझं आहे. मला माहिती आहे की मी कधी कधी सांगतो की शिवसेना प्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता, आदित्यवर करता का? कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, याला जपला पाहिजे. हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे, याला जपला पाहिजे, म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता. नाही तर आमचं कर्तृत्व काय? पण त्या कर्तृत्व नसलं तरी सुद्धा मगाशी मी जे काय बोललो त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. वादळात खेळत मी मोठा झालेलो आहे, पण वादळाची जबाबदारी, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी पुढे जातोय. ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय. आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे. इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका होत आहेत. एक निवडणुका, आता निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी एक विचित्र पद्धतीने अवलंबलेलं आहे.